आम्ही ना गोदा पार्कला गेलो होतो. तिथं ना खूप गर्दी होती, त्यामुळं बाहेरच लाईनीमध्ये उभं राहिलेलो होतो. स्वामी त्यांच्या कड्यावरती होतं. चला म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ काढून घेऊ. तो बघत होता मागे. तरी आम्हाला 5-5:30 वाजले होते. मध्ये एंट्री होताच बघा किती अंधार झालं होतं. आम्हाला बाहेरच अंधार पडून गेलं होतं, कारण गर्दीच खूप होती. मध्ये आल्यानंतर हे पण असं हे पोरगं नाचत होतं, त्याच्यावरती इकडे गाणे पण चालू होतं. व्हॉइस ओव्हर करायला आवाजच खूप होता, त्यामुळं व्हॉइस ओव्हरच केला, आवाज नाही घेतला. खूप मस्त नाचत होता. आम्ही त्याचीच किती वेळ गंमत बघत होती. आणि तो माणूस ते कसले काय माहिती कशामधून ते फुगे उडवत होता. मग इकडे पाणी बघण्यासाठी गेले बापलेक, काय तिथं पण नाही बघितलं, निघून आले आम्ही. मग थोडंसं फिरलो, इकडे जाय तिकडे जाय. मग इकडे खेळण्यांकडे गेलो. ती दीदी बसली पण ती पडून गेली. मग बापलेकांचं कुठं गेलं का चालूच असतं असं हिंडायचं. मग ते हिंडत होते. मग इथं फोटो काढायचं चालू होतं. तो पाण्याकडे बघ, इकडे बघ, इकडे दीदी उभी होती त्याच्याकडे बघ, लाईटिंगकडे बघ. तो काही शांतच बसत नाही, इकडे पळ तिकडे पळ. त्याच्या पप्पांचं असं काहीसं फोटो काढायचं चालू होतं. मी व्हिडिओ घेतला काढून त्यांचावाला. गर्दी तर बघातच असेल तुम्ही आले आहेत की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. इथे पण पायऱ्यानं बसून खूप मस्त फोटो आले होते. बघत होता तो लेकरांचं असं असतं, तर लेकरांना सांगितलं त्यांच्या लगेच लक्षात राहतं. त्याचे पप्पा बोलले इकडं पाय, आपल्याला फोटो काढायचे, लगेच बघत होतं. मग इथं लगेच पाण्याकडे गेलं, त्याच्यात हात घाल, इकडे कर तिकडे पळतो, काय शांतच नाही बसत. मग मी पण ते बाजूला गेले, मी पण मग व्हिडिओ काढून घेतला. इथं ना कम टू गोदा पार्क असं नाव येत होतं. इथं माय गोदाला नाव लिहिलेलं होतं. मग बाहेर जाण्यासाठी असतं ते. मग तिथं थोडंसं फिरलो. इकडे गर्दी बघतच असाल तुम्ही, किती गर्दी बघून घ्या, किती तुफान गर्दी आहे. ते गर्दी तर विचारूच नका, स्वामीला खाली सोडताच नाही आलं त्याच्यामुळं. आणि इकडे नाचायचं चालू होतं सैराट गाण्यावरती. त्या सैराटमधलं ते झिंगझिंगाट गाणं आहे, त्याच्यावरती इथे नाचायचं चालू होतं स्वामी. आणि आम्ही इथून बघत होतो. दृश्य बघतच असेल किती मस्त. यायचं असेल तर नाईटलाच यायचं. तिथं म्हणजे सगळं लाईटिंग आणि ते लावले जात, त्यामुळं मस्त दिसतं. चला बाय बाय.